नमस्कार. आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आपल्यासोबत गोरखनाथ पाटील साहेब आहेत आणि त्यांच्या गावामध्ये तलावाचा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे. तर त्या तलावाच्या अनुषंगाने त्यांनी अनेक काही मागण्या महानगरपालिकेकडे केलेल्या आहेत. त्या तळ्याचं नूतनीकरण कशा पद्धतीने व्हायला पाहिजे किंवा काय व्हायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने त्यांच्या या एकूणच तळ्याच्या संदर्भामध्ये काय त्यांची मागणी आहे, काय डिमांड आहे, काय सांगाल? आमचं पनवेल महानगरपालिकेत वार्ड 1 मध्ये तलावाचं करवले बुद्रुक तलावाचं नूतनीकरण चालू आहे आणि ह्या नूतनीकरणाला सर्व महिलांचं तसेच ग्रामस्थांचा विरोध आहे. कारण हा तलाव प्राण्यांना, गाई म्हशींना पाणी पिण्यासाठी, महिलांना कपडे धुण्यासाठी, तसे इतर भाजीपाला किंवा शेतीसाठी पाणी उपलब्ध होतं. हा पाणी पावसाळ्यात भरलेला असताना महानगरपालिकेने ते काम चालू करताना पूर्ण तलाव खाली केलेला आहे आणि मी 2 महिन्यापूर्वी लेटरही दिलेलं आयुक्तांना, मंगेश चिखलीकर यांना. तर 2 महिने झाले पण मंगेश चिखलीकरांना मी भेट देतो पण ते भेटी घेत नाही आणि तेही मला भेटून देत नाही. माझी अडवणूक केली जाते. मी त्यांना फोन करतो, फोनही उचलत नाही. मंगेश चिखलीकर असतील, त्यांचे पी असतील किंवा शासकीय अधिकारी महानगरपालिकेचे कोणतेही असेल, ते काहीच भेटीगाठी करत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की महानगरपालिका ही झोपलेली आहे असं मला वाटतंय. काय मागणी आहे मग? मागणी म्हणजे ते तलावाचं चालू काम सुशोभीकरण आहे. नुसतं सुशोभीकरण नसावा. जे पिसारा तलाव आहे, जे 50 किंवा 100 कोटीचं काम पूर्ण केलेलं आहे आणि त्याभोवती फक्त गार्डनसारखे माणसं फिरतात असं नसावा. जो तलाव आहे त्याच्यावर चांगल्या प्रकारे प्रक्रिया करून, उपाययोजना करून त्या तलावाचं पाणी सर्वांना पिण्यासाठी भेटावं असं मला वाटतंय. असे किती तलाव आहेत का एकच तलाव आहे? असे पिसारे तलाव आहे, आमचा करवले तलाव आहे, मजकूर तलाव आहे, असे 5 तरी तलाव आहेत आणि ह्या तलावाचं पाणी जवळ-जवळ मला वाटतं पनवेल तालुक्याला पुरेल. या सगळ्या तलावाबद्दलची नूतनीकरणाची असंच परिस्थिती आहे का काय वेगळी आहे? असंच सेम आहे. सेम आहे. मग त्या सगळ्या तलावामध्ये नूतनीकरण होऊ नये असं तुम्हाला वाटतंय का नाही. काय? व्हावा पण जो नुसतं असं फिरण्यास जे पनवेलचा तलाव केलेला आहे हजारो कोटी खर्च करून आणि त्याच्याभोवती फक्त मतदार किंवा नागरिक फिरतात असं नसावं. तर हे तलाव आमचे एकदम प्युअर पाणी, चांगले गोड पाण्याचे आहेत आणि त्या पाण्यावर उपाययोजना करून ते भविष्यात पिण्यायोग्य बनावं. सर्वांना पुरेल असं आहे. म्हणजे ते पाणी पिण्यायोग्य बनवावं त्या तलावाचं असं तुमचं एकमत. तर माझी महानगरपालिकेचे आयुक्त असतील, मंगेश चिखलीकर किंवा अधिकारी त्यांनी आम्हाला भेट द्यावी. आमचं डिसिजन किंवा तरुण शिकलेले आहेत, त्यांचं मत घेऊन काहीतरी चांगल्या प्रकारे विचार करावा. सध्या गावाला पाणी कुठून मिळतं? पाणी पुरवठा? सध्या गावात पाणी पिण्याची सोय कुठलीही नाही. ते तलावात विहीर आहे, त्या विहिरीचं पाणी आम्ही पितो. अच्छा. तर एकूणच पाण्याची अजूनही समस्या तुमच्याकडे आहे आणि जर तलावाचे सुशोभीकरण करता ते पाणी पिण्यायोग्य जर बनवून गाववाल्यांना, तिथल्या राहणाऱ्या परिसरातल्या लोकांना जर त्याची व्यवस्था केली तर हे जास्त योग्य राहील, अशा प्रकारचं मत या ठिकाणी गोरखनाथ पाटील यांनी मांडलेलं आहे.